एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। मी विनय विजय ढेपे, अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे। श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे आज यात्रेचा दुसरा रविवार सकाळी ठीक 5 वाजता काकडा आरती होऊन श्रींचं मंदिर उघडं झालं। गाभारा खोलण्यात आला व 8:30 वाजता श्रींचा महाभिषेक व त्या झाल्यानंतर श्रींना महानैवेद्य दाखवून आज दिवसभरासाठी भक्तांसाठी मंदिर खुलं करण्यात आलं। दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत, नंगर तोडणे, जागरण गोंधळ करणे, वारू सोडणे, तळी भंडारा उचलणे व जागरण गोंधळ करणे यासारखे धार्मिक कार्यक्रम आज इथं भक्तांकडून चालू आहेत। व संध्याकाळी परत 8:30 वाजता श्रींची महाअभिषेक होईल व त्यानंतर जी पालखी आहे, पालखी, घोडा व मानाचे नंदीध्वज असा छबिना जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जाईल व तिथं जे आज दिवसभर वाघे लोक उपवास करतात ते धार्मिक पारंपरिक नंगर तोडण्याचा कार्यक्रम होईल व नंगर तोडल्यानंतर परत पालखी गाव प्रदक्षिणा घेऊन मंदिरात येईल व आल्यानंतर जे मानकरी आहेत त्यांना मानाचा विडा देऊन पान सुपारी आजच्या दिवसाची सांगता होईल। मंदिर प्रशासनाच्या वतीने आज सुंदर अशा फुलांची सजावट इथे करण्यात आलेली आहे व तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जवळपास मंदिर परिसरात 36 कॅमेरे बसवण्यात आलेले असून भाविकांना स्वच्छ पाणी मिळावं त्यासाठी आरो फिल्टर इथं बसवण्यात आलेला आहे व जास्तीत जास्त सुलभ हे व्हावं, दर्शन व्हावं त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून 20 अतिरिक्त सिक्युरिटी गार्ड इथे तैनात करण्यात आलेले आहेत। भाविकांना आमची नम्र विनंती आहे, रांगेची शिस्त पाळा, दर्शन व्यवस्थित घ्या वर लवकरात लवकर मंदिराच्या बाहेर पडून मंदिर प्रशासनास सहकार्य करा। पार्वती शंकर डोलारे, रामदास पार्वती डोलारे। मी जागरण गोंधळ करते बाळ्याच्या खंडोबाच्या देवळात। मी लहानपणापासून करते, म्हणजे आता 50 वर्ष तर झालं असतील, 50 वर्ष झाले मी जागरण गोंधळ करते। मला कुठलं म्हण की बोल वर्ष जागरण गोंधळ करतो, परंपरा चालू आहे ती जागरण गोंधळ करते आम्ही, चालू आहे ती इथं आलेलं भाविक भक्ती जागरण गोंधळ नंगर तोडण्यात येईल, खंडोबाच्या देवळात नंगर तोडण्यात येईल, असे जागरण गोंधळ होते ते 12 महिने येत आहे। लहानपणापासून असं मी करतोय, वडिलांच्या परंपरापासून चालते, माझ्या परंपरापासून करतोय मी जागरण गोंधळ। मानधन कोणाचं काही मानधन नाही ना, काही नाही, ह्याच्यावरच पोट माझं आहे, कुठलं मानधन नाही ना, काय नाही, सरकारी पगार नाही, कुठलं काय नाही।